Hello, yes, sir. This is Dr. Santosh from Manas Urja Ayurved. आज आपण महाराष्ट्र आयुर्वेद मेडिकल ऑफिसरच्या रिगार्डिंग जी एक्झाम होणार आहे 5 सप्टेंबरला, त्या संबंधी एक्झामचा पॅटर्न डिक्लेअर झाला आहे का नाही त्या संबंधित आणि एकंदरीतच जनरल इन्स्ट्रक्शन्स काय आहेत बाबा या एक्झाम विषयी, करावं काय किंवा काय करू नये या संबंधी आपण बघणार आहोत. आपल्याला माहिती झालेलं आहे की एक्झाम जी आहे ती IBPS ही एजन्सी आहे ती एक्झाम कंडक्ट करणार आहे. सो त्या एक्झामच्या रिगार्डिंग काय गोष्टी माहिती असणं अपेक्षित आहे. सो जितकी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळू शकते तितकी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुमचे जे डाऊट्स आहेत ते कमी व्हावेत. ओके, ठीक आहे. आता या रिगार्डिंग पहा की जनरल इन्स्ट्रक्शन्स मध्ये काय जी वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की arogya.maharashtra.gov.in एक आणि एक दुसरी एक वेबसाईट असते आपली एमओ रिक्रुटमेंट वाली. या दोघांवरती जरी गेलं तरी आपल्याला बाकीच्या गोष्टी समजून येत आहेत की आता ऍडमिट कार्ड आलेलं आहे. ठीक आहे. सो ऍडमिट कार्डसाठी जी लिंक आहे ती बऱ्यापैकी आपल्याला मिळालेली असेल, नसेल तर वाटल्यास मी कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अपलोड करेल. सो ती लिंक ज्यावेळेस ओपन होते त्याच्यामध्ये फक्त आपल्याला रोल नंबर टाकायचा आहे की जो आपल्याला SMS किंवा मेल याद्वारे आलेला असेल. ठीक आहे, SMS द्वारे रोल नंबर आलेला आहे. तो टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोबाईल नंबर किंवा डेट ऑफ बर्थ हे दोघांपैकी एक कोणतंही टाकायचं आहे आणि आफ्टर दॅट एक कॅप्चा असेल, तो कॅप्चा टाकला की त्यानंतर तुमचं ऍडमिट कार्ड तिथं ओपन होईल. बऱ्यापैकी लोकांना ही माहिती असेल तरी देखील मी हे रिपीट करतोय. पण काही लोकांचा इश्यू आहे की SMS किंवा मेल वरती आम्हाला असं काही रोल नंबर वगैरे आलेला नाही. त्या लोकांसाठी मी हे सांगेन की SMS साठी जो तुम्ही नंबर दिलेला आहे तो एकदा इन्शुअर करा की कोणता नंबर तुम्ही दिला होता, नंबर 1. आणि जो मेल दिलेला आहे तो कोणता मेल दिला हे एकदा चेक करा. आपल्याकडून काय एरर नाहीये ना हे एकदा कन्फर्म करा. एकदा कन्फर्म झालं की बाबा SMS आणि मेल तोच दिला होता परंतु त्यावरती काही अपडेट आलेले नाहीये, तर तुम्ही एक्झाम देऊ शकता का नाही हा काही लोकांच्या मनामध्ये डाऊट असेल. तर तुम्ही आजचा दिवस किंवा उद्या सकाळपर्यंत थोडक्यात इव्हिनिंगला हे संपू द्या, उद्यापर्यंत वाट बघा आणि त्याच्यानंतर मात्र जी वेबसाईट आहे त्याच्याशी रिलेटेड जो मेल आहे त्यांना एकदा मेलवरती क्वेरी तुमची अपलोड करा. कारण क्वेरीच्या रिलेटेड पण त्यांनी एक लिंक दिलेली आहे की या क्वेरीवरती किंवा ह्या लिंकवरती तुमच्या जे पण काही क्वेरीज असतील ना त्या व्यवस्थित पद्धतीने विचारा. सो त्याच्यासाठी ज्यांना SMS किंवा मेल आलेला नाही त्यांनी ह्या गोष्टी करायला काही हरकत नाही. सो थोडासा एक वेट करा आजचा दिवस वगैरे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आहे की व्हेन्यू तुम्हाला त्या ऍडमिट कार्डमध्ये दिलेला आहे. त्या ऍडमिट कार्डमध्ये तुम्हाला ऍड्रेस दिलेला असेल, अकॉर्डिंगली तुम्ही ते बघणं अपेक्षित राहील. त्याच्यानंतर त्याचा जो टायमिंग आहे तो जो टायमिंग आहे तो पण बघा आपल्याला शिफ्ट आलेले आहेत थोडक्यात. म्हणजे काय की काही लोकांना 8 वाजता आलेला आहे तर काही लोकांना 11 वाजता किंवा 11:30च्या आसपास आलेले आहेत. सो तुमची एक्झाम जी होणार आहे ती शिफ्ट मध्ये होणार आहे. तो शिफ्ट विषयी आपण थोडक्यात बोलणारच आहोत. तोपर्यंत तुम्ही काय करा, जी एक्झाम आपली 5 सप्टेंबर म्हणजे थर्सडेला जी होणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या ऍडमिट कार्डवरती टायमिंग दिलेला आहे बघा लेफ्ट कॉर्नरमध्ये. जे टायमिंग आहे ती तुमची शिफ्ट आहे थोडक्यात. आणि त्याच्यामध्ये ज्या इन्स्ट्रक्शन्स दिल्यात ना त्या खूप केअरफुली तुम्ही रीड करा. सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत ज्या त्या ऍडमिट कार्डवरती आहेत त्या व्यवस्थित करा. आता ज्या इन्स्ट्रक्शन्स त्याच्यामध्ये नाहीयेत त्याच्यामध्ये जो 5th पॉईंट आहे त्याच्यात असं विचारलं आहे की एक्झामच्या पॅटर्नच्या रिगार्डिंग तुम्ही आयुक्तालयाची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती त्या संकेतस्थळावरती जाऊन हँडआउट्स जे आहे ते बघा. परंतु मला असं वाटतं त्याच्यावरती काही लोकांना सापडत नाहीये. सो इन्फॉर्मेशन काढलेली आहे बऱ्यापैकी. IBPS एक्झाम जी घेत असते त्याचा जो एकंदरीत जो जनरल पॅटर्न असतो ना त्याला आपण थोडंसं इथं डिकोड करूया की कशा पद्धतीने असतं. पॅटर्न असाच येईल का तर 99% असाच येईल, परंतु तरी देखील ज्या सगळ्या गोष्टी आता मी सांगणार आहेत त्या गोष्टी तुम्हाला एक्झामच्या आधी ऍक्च्युअल एक्झाम तुम्ही सुरू करणार आहात त्याच्या आधी तुम्हाला तिथे इन्स्ट्रक्शनच्या रूपामध्ये तिथं दिलेलं असणार आहे. सो ज्या काय आता मी इन्स्ट्रक्शन सांगेल त्या एकदम तशाच आहेत का हे एकदा इन्शुअर करूनच मग तुम्ही एक्झामला स्टार्ट केलं पाहिजे. अदरवाईज ज्या इन्स्ट्रक्शन सांगितल्या असतील त्या तशाच असतील ह्या ॲटिट्यूडने किंवा ह्याच ग्रहातून जाऊ नका. तिथं जे इन्स्ट्रक्शन्स दिलेले असणार आहे पूर्वी एक्झामच्या पूर्वी तुम्हाला एक अर्धा तास मिळतोय त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं सांगण्यात येतं की एक्झामची कंडिशन काय, किती टायमिंग आहे, निगेटिव्ह सिस्टीम आहे का किंवा एका क्वेश्चनला किती नंबर्स आहेत वगैरे ह्या गोष्टी सगळ्या आहेत. काय असतील ते मी आधीच तुम्हाला थोडक्यात सांगतो जेणेकरून तुम्ही ज्यात सध्या पॅनिक सिच्युएशन काही लोकांची झालेली आहे ती कमी व्हावी किंवा तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स आहेत की कसं असेल, अचानकच वेगळं आल्यानंतर कधी कधी गोंधळून जातो आपण. सो ते होऊ नये म्हणून आपण थोड्याशा गोष्टी देतोय. ठीक आहे, ओके. तत्पूर्वी तुम्ही त्या इन्स्ट्रक्शन्स ऍडमिट कार्डवरच्या रीड कराल ही अपेक्षा करतो.
तर पुढे बघूया आपण काय अजून याच्यामध्ये बघा. IBPSच्या पॅटर्नच्या रिगार्डिंग काय गोष्ट दिलेली आहे की सोबत काय न्यायचंय तुम्हाला, तर तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे ते आहे, ठीक आहे, साईन वगैरे त्याच्यावरती असेल. ती तुमची जी साईन आहे त्या तिथंच करायची आहे, हे इन्स्ट्रक्शन्स मध्ये जनरली दिलेलंच आहे. आयडी तुम्हाला न्यायचे जनरली जे कॉमन व्हॅलिड आयडी असतात, ते आधार कार्ड, वोटर कार्ड, परमनंट लायसन्स, परमनंट प्रोव्हिजन नाही. सो अशा काही गोष्टी आहेत, त्यातलं एखाद दुसरं तुम्ही सोबत घेऊन चला. आणि तुमच्यासोबत एक फोटो पाहिजे. शक्यतो ट्राय हा करा की ऍडमिट कार्डवरती जो फोटो आहे तोच फोटो असावा. आणि आधार कार्ड आणि वोटर आयडी किंवा ह्या बाकीच्या आयडी कार्डसाठी तुम्हाला तिथे तेवढे घेऊन जायचे. याच्या व्यतिरिक्त बाकी तुम्हाला सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत, चप्पल लाईन बाकी ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्याच आहेत. आता तुम्ही म्हणाल की मग त्याच्यासोबत आपल्याला काय तिथं मिळणार आहे का नाही, तर आपण त्याच्यावर पण चर्चा करू की तुम्हाला तिथं काय दिलं जाईल. रिपोर्टिंग टाइम तुम्हाला ऍडमिट कार्डमध्ये दिलेला आहे. शक्यतो टाइमच्या बाबतीत स्टिक राहा, कारण ही एक्झाम ऑनलाईन टाईपची असते. त्याचा टाइम गेला की त्याच्यानंतर मात्र बाकीच्या गोष्टी ते एंटरटेन बिलकुल करत नाहीत. सो किती पण काही गोष्टी असू द्या, टायमिंगच्या बाबतीत स्टिक राहा, ठीक आहे ना. पंक्च्युअलिटी खूप महत्वाची राहील, अदरवाईज ज्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत केल्या त्या सगळ्या पाण्यात जातील. आणि रीड ऑल इन्स्ट्रक्शन्स केअरफुली 3 टाइम्स. मी 3 टाइम्स का म्हणतो, कारण त्या खूप महत्वाच्या असतात. तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स त्या ऍडमिट कार्डवर आहेत त्या तुम्ही वाचा. आता त्याच्या व्यतिरिक्तच्या इन्स्ट्रक्शन्स विषयी आपण बोलूया जरा, ठीक आहे. आता फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स काय असतात तुमचे, की बाबा मला हे फ्रिक्वेंटली क्वेश्चन्स विचारले जातात हे प्रश्न, त्याची एक एकत्र मी पॉईंट घेतलेले आहे. त्याच्या व्यतिरिक्त पण काही प्रश्न असतील ते आपण नंतर कमेंट बॉक्समध्ये विचारा, ठीक आहे. पॉईंट काय आहे की सगळ्यात पहिले शिफ्टमध्ये आमचा पेपर होणार आहे का, तर येस, बऱ्यापैकी 2 ते 3 शिफ्ट्समध्ये पेपर होऊ शकतो. आपल्याला आतापर्यंत कळलं की 8 वाजता काहींचा आहे, काहींचा 11, 11:30च्या आसपास आहे, अशा काही शिफ्टमध्ये आहेत. तुमची शिफ्ट कोणती आहे ते तुमच्या ऍडमिट कार्डवरती दिलेलं आहे, ठीक आहे. सो त्या टायमिंगनुसार जा. सो इथे विचारत नका बसू की माझा 8ला आला मग तुमचा कसा काय या टायमिंगला आला, तर शिफ्टमध्ये एक्झाम्स असतात या. IBPS एक्झाम घेते, IBPSचा पॅटर्न काय आहे ना तो आपण डिकोड करतो. सो शिफ्टमध्ये एक्झाम घेतल्या जातात, ठीक आहे. सो तुमचा जो टायमिंग असेल त्या पद्धतीने तुमच्या शिफ्टला तुम्हाला ते बोलावलंय. ओके, तुम्ही स्वतःचं बघा, बाकीच्यांचं बघू नका. आता तुम्ही म्हणाल की मग क्वेश्चन्स किती असतात त्याच्यामध्ये. जनरली क्वेश्चन्स याच्यामध्ये 100 असणार आहेत. आणि आपल्या आयुर्वेदाचा सिलेबस आपल्या एक्झामचा माहिती आहे आपल्याला. 60% साठी आयुर्वेद, 20% साठी नॅशनल प्रोग्राम्स आणि 20% साठी आपले GK करंट अफेअर्स, GK प्लस करंट अफेअर्स. सो 100 प्रश्न असण्याची प्रोबॅबिलिटी जास्तीत जास्त आहे. आता मी परत सांगतोय, हे जे मी सांगतोय हे आतापर्यंत IBPSने घेतलेल्या एक्झामच्या रिलेटेड गोष्टी असतात. सो तुम्हाला एकदमच तिथं सगळ्या गोष्टी डोक्यात जाण्यापेक्षा काहीतरी आयडिया, पुसटशी आयडिया तरी असावी. परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांना कन्फर्म करायचं आहे आपल्याला एक्झामच्या पूर्वी, एक्झाम देताना, एक्झाम स्टार्ट करण्यापूर्वी इन्स्ट्रक्शन्स तिथे दिलेले असणार आहेत, त्या फक्त व्यवस्थित कन्फर्म करायच्या. ज्या आपण सांगतोय त्या तशाच आहेत का, तशाच असण्याची शक्यता जास्त आहे. नसेल तर त्याच्यामध्ये थोडाफार बदल असेल तर तिथे तुम्ही अडॉप्ट करून घ्या, ठीक आहे. मार्क्स किती असतील, तर जनरली मार्क्स ह्याला इंटू 2 असतात, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क्स. सो 200 प्रश्न असण्याची शक्यता जास्त आहे, ठीक आहे. निगेटिव्ह सिस्टीम आहे का, तर IBPSच्या बाबतीत काय आहे की ज्या एक्झाम्स आतापर्यंत घेतल्या त्यांनी त्याच्या पूर्वी एक्झामच्या स्कीममध्ये निगेटिव्ह आहे का नाही हे सांगितलेलं असतं. पण आपल्या बाबतीत ते सांगितलेलं नाहीये. पण मॅक्झिमम रित्या त्यांच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम नसते, ठीक आहे ना. आणि आपण निगेटिव्ह सिस्टीम आहे असं कन्सिडर करून ज्यावेळेस जातो ना, त्यावेळेस जास्त आपण केअरफुल होतो किंवा अलर्ट होतो. त्यामुळे जर निगेटिव्ह सिस्टीम आहे का नाही हे तिथं चेक करा तुम्ही, कारण याच्याविषयी कन्फर्मेशन आपल्या एक्झामला त्यांनी दिलेलं नाही. अदरवाईज बाकीच्या एक्झाम्सला ते देतात. सो इथं जर निगेटिव्ह सिस्टीम नसण्याची शक्यता जास्त आहे, जेवढी आता इन्फॉर्मेशन मी आतापर्यंत काढली त्याच्यामध्ये. आणि जर निगेटिव्ह सिस्टीम नसेल तर मात्र तुम्हाला सगळं अटेम्प्ट करायचं आहे. आणि जर निगेटिव्ह सिस्टीम असेल तर मात्र तुम्हाला कशा पद्धतीनं वर्कआउट करायचं आहे, की ऑप्शन डिलीट होतोय का नाही चेक करून मिनिमम पद्धतीने आपल्या रिस्क थोडक्यात घेण्याचा ॲटिट्यूड थोडासा अटेम्प्ट जास्त असल्यानंतर कमी असावा. अटेम्प्ट कमी असेल तर मात्र तुम्हाला अटेम्प्ट वाढवावा लागेल, ठीक आहे. असली तर किती निगेटिव्ह सिस्टीम असतो सांगतो तुम्हाला, 1/4 निगेटिव्ह सिस्टीम असेल जर असली तर, ठीक आहे ना. म्हणजे की एक प्रश्न, आता तुमचा एका प्रश्नाला 2 मार्क आहेत. सो 2 मार्क बरोबर आले आणि एक प्रश्न सपोज पुढचा तुमचा चुकला, तर आता एकाला 1/4 म्हणजे ह्याचा अर्थ की 2 मार्क जे तुम्हाला मिळणार होते बरोबर मधले, आता त्यातले अर्धा म्हणजे 0.5 हा जाईल, कारण एका प्रश्नाला 2 आहेत. 1/4 म्हणजे 0.25 एका प्रश्नाला, आणि एका प्रश्नाला जर 2 मार्क असतील तर इंटू 2 म्हणजे अर्धा मार्क तुमचा कमी होईल बरोबर आलेल्या मधला. अशी निगेटिव्ह सिस्टीम असते, ठीक आहे, जर असेल तर. पण माझ्या मते हे निगेटिव्ह सिस्टीम नाहीये, जेवढी इन्फॉर्मेशन आतापर्यंत काढली त्याच्यातून एवढं समजतं, ठीक आहे. ओके, आता किती तास असतील, तर याच्याविषयी काही डाऊट नाहीये की 100 जर प्रश्न असतील तर त्याच्यासाठी 2 तास आपल्याला माहिती मिळत आहे.
2 तास म्हणजे 120 मिनिटं. ठीक आहे ना. तरी पण मी परत सांगतोय, ही गोष्ट तुम्हाला तिथं कन्फर्म करून घ्यायची आहे. ओके. बऱ्यापैकी जे असेल तेच मी इथं सांगतोय, पण एक्झामच्या जे अर्धा तास आधी मिळतो, खूप सफिशियंट वेळ मिळतो तुम्हाला. तुम्ही तिथं निवांत बसून राहाल. एक्झाम आता सुरू करा. त्याच्या पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करून घ्यायच्यात. ओके. आवर्स टाईमच्या बाबतीत बघितलं तर 2 तास असतात, म्हणजे 100 प्रश्नाला 120 मिनिटं. सो घाबरण्याची इतकी आवश्यकता सध्या तर नाहीये, परंतु हे चेक कन्फर्म तिथं करावं. काही लोक म्हणतात की सेंटर बाबा माझ्या डिस्ट्रिक्टच्या व्यतिरिक्त बाहेर आलेले आहेत, मग मी चेंज करू का? तर माझं एक प्रांजल सजेशन असं राहील की शक्यतो तुम्ही आता याच्या भानगडीत पडू नका. कारण जर तुम्ही चेंजेससाठी त्यांना मेल केला आणि ऐन वेळेस त्यांचा रिप्लाय येत नाही, तोपर्यंत तुमच्या अभ्यासाचा वेळ तुम्ही घालवणार. सेंटर काय होतंय काय नाही, म्हणजे तुम्ही त्या कन्फ्युजन स्टेटमध्ये राहणार. आणि काही त्यांचा रिप्लाय आलेला नाही म्हणून तुम्ही आहे त्या सेंटरवर जाणार आणि आदल्या रात्री त्यांचं सेंटर चेंज झाल्याचा तुम्हाला मेसेज येईल. मग त्यावेळेस मात्र तुम्ही ह्या सेंटरवरून त्या सेंटरवर जाणं पॉसिबल होत नाही. बऱ्यापैकी AIPCच्या बाबतीत हे घडून आलेलं आहे, अगोदरच्या एक्झामच्या बाबतीत. असा ऑनलाईन एक्झामच्या बाबतीतला अनुभव असतो. तो सेंटर चेंजेसच्या आधी शक्यतो लागू नका. काही हरकत नाही 2-3 तास एक्स्ट्रा लांब आलं म्हणून. आहे ते सेंटर नीट ठेवा, कन्फ्युजन होणार नाही आणि एक्झामला उरलेला वेळ तुम्ही व्यवस्थित वापरू शकता. ठीक आहे. चला पुढे. आता याच्यामध्ये काय आहे की एक्झाम हॉलमध्ये मग सोबत काय देतात तुमच्या, तर तिथं तुम्हाला पेन पण देणार आहेत, रफ पेज पण देणार आहेत. सो तुम्हाला जर असं वाटलं की रफ पेज आणि पेन आम्हाला हवाय, तर ते तुम्हाला प्रोव्हाइड करतात. तुम्हाला तिथं घड्याळ किंवा बाकीच्या गोष्टी सुद्धा आणू देत नाहीत, कारण तिथं टायमर असतो. सो टाइम पण आपल्याला तिथं सांगितलेलाच असतो. ठीक आहे. सो एक्झाम हॉलमध्ये तुमच्यासोबत फक्त कॉम्प्युटर आणि बाकीच्या गोष्टी त्यांच्या असणार आहेत, पण तुम्हाला लागण्यासाठी मग पेन आणि रफ पेज ते देतात, काही प्रॉब्लेम नाही. काही लोक अजून विचारतात की एक्झाम ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन, तर ती 1000% ऑनलाईन एक्झाम होणार आहे. सो ऑनलाईनच्याच एक्झामच्या बाबतीतल्या गोष्टी आहेत. इथपर्यंत ओके. परत बघा, क्वेश्चन्स जे असणार आहेत ते 100 असतील, त्याचे मार्क्स 200 असतील. निगेटिव्ह सिस्टीम असण्याची शक्यता आता कमी झालेली आहे. असलं तरी ते 1/4 असेल. हे तुम्हाला एक्झामच्या पूर्वी जे अर्धा तास मिळतो त्याच्यामध्ये तिथं सांगणारे लोक असतात. काही नाही समजलं तरी ते अटेंड करणारी जे लोक असतात त्यांना विचारायचं बिनधास्त. ठीक आहे. किती तास असू शकतात, तर 2 तास असू शकतात आपल्या 100 प्रश्नांसाठी, 120 मिनिटं. सेंटर चेंज करायच्या नादी लागू नका किंवा मेल किंवा कॉल करू नका त्यांना आता. ठीक आहे. एक्झाम हॉलमध्ये पेन आणि रफ पेज तुमच्या सोबत असणार आहे. एक्झाम ही ऑनलाईनच असणार आहे. ओके. आता पुढे काय अजून. आता काही लोकांचा असा एक कॉमन प्रश्न असतो की मला कॉम्प्युटर मधलं काहीच समजत नाही बाबा, मी एकदम अशा टाईपमध्ये मला बिलकुलच मोबाईल येतो पण कॉम्प्युटर समजत नाही. घाबरायची आवश्यकता नाही. तिथं जे अटेंड करणारी लोक आहेत तुमच्यासाठी तिथे लोक असतात. ते काहीही नाही समजलं तर बिंदास 1000 वेळा विचारा, तुम्हाला ते सांगतील. परत सांगतोय, तुम्हाला खूप वेळ एक्झाम सुरू व्हायच्या अगोदर दिलेला असतो. त्याच्यासाठीच दिलेला असतो की तुम्हाला त्या कॉम्प्युटरशी थोडंसं फॅमिलियर होता यावं. तर त्याच्यामध्ये गोंधळून जाऊ नका की कॉम्प्युटर मला कळेल का. तिथं बिंदास समजतं. तुम्हाला मोबाईल ऑपरेट करता येतो ना, तिथं कॉम्प्युटर काही करायचं नाही बघा. तुम्हाला फक्त क्लिक करायचंय आणि सबमिटचं बटन जे असेल दाखवा. त्याच्यामध्ये मी पुढे तुम्हाला सांगेल काय आहे त्या गोष्टी. ठीक आहे. सो काही समजलं नाही तर तिथं अटेंडंट जो आहे त्यांना विचारायचं. ऑप्शन्स आता याच्यामध्ये 5 असण्याची शक्यता जास्त आहे. काही आपण एक्झामचे बघा तयारी करतो 4 ऑप्शन्सची, तर IBPS मध्ये असा पॅटर्न आहे की 5 पण ऑप्शन्स असतात. सो A, B, C, D, E त्यामध्ये काय थोडंसं टफनेस वाढवण्यासाठी केले, बाकी काही नाही. E असेल तर E टाकायचं आहे, क्लिक करायचं आहे. B असेल तर B, C असेल तर C, डझंट मॅटर. फक्त एक ऑप्शन वाढवलाय. 1 लाइनर असतील का 2 लाइनर का 3 लाइनर. सो 1 लाइनर असण्याची शक्यता जास्त आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की 2 लाइनर्स किंवा 3 लाइनर्स नसतील किंवा मॅच द पेअर्स नसतील, असं काही नाहीये. ते सुद्धा असण्याची शक्यता थोडी आहे. कशासाठी असतं हे, की थोडीशी तुमची लेंथ वाढावी, म्हणजे तो टफनेस वाढावी. कारण एखाद्या प्रश्नावरती वेळ तुमचा जास्त जावा आणि कॉम्पिटिशन वाढावे हा हेतू असतो, बाकी काही नाही. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा, जर तुम्ही ऑप्शन्स आहेत, सपोज आता प्रश्नांच्या बाबतीत बघा, हा क्वेश्चन्स आहे. आपण म्हणूया की एक 1 आणि 2 अशा 2 लाइनर्स मध्ये असा कन्सिडर करूया. आणि इथं ऑप्शन्स तुमचे A, B, C, D, E असे ऑप्शन्स आहेत. मग खाली काय असतं, इथं नेक्स्ट आहे, प्रिव्हियस आहे, रिव्ह्यू किंवा बुकमार्कच्या रिलेटेड असते, स्किपच्या रिलेटेड असेल. सो रिव्ह्यू किंवा आपण बुकमार्क म्हणूया त्याला. इथं नेक्स्ट, प्रिव्हियस. आता याच्यामधला A, B, C, D, E त्याच्यापैकी तुम्हाला जो ऑप्शन वाटतो तो तुम्ही क्लिक करायचा. मला C वाटला, क्लिक केला की ते आपोआप ते ग्रीन होऊन जाणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला नेक्स्ट बटन दाबल्यानंतर तुम्ही पुढे जाणार पुढच्या बटनवरती. ठीक आहे. आता याच्यासोबतच बघा एक ऑप्शन सांगतो तुम्हाला, रेड. इथे एक बॉक्स असतो, 100 क्वेश्चनचा एक साईडला बॉक्स असणार आहे. ठीक आहे. ऍट अ टाइम तुम्हाला 100 सर्कल्स दिसणार आहेत. तुम्ही डायरेक्ट त्याच्यावरती 25व्या सर्कलवर तरी क्लिक केलं तरी तुम्ही डायरेक्ट 25व्या नंबरवर जाणार क्वेश्चनच्या. डायरेक्ट तुम्ही 100वर क्लिक केलं 100व्यावर जाणार. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये दिसणार तुम्हाला ग्रीन म्हणजे तुम्ही सॉल्व्ह केलेले आणि रेड म्हणजे तुम्ही सॉल्व्ह न केलेले. इझी असणार आहे सिस्टीम. ठीक आहे. आता
याच्या पुढे काय आहे की तुम्हाला सपोज असा आहे की मला हा अटेम्प्ट करायचा आहे, परंतु मी याच्यावर कन्फ्युज आहे म्हणून मला बुक मार्क करायचा आहे. सो बुक मार्क वरती फक्त क्लिक करून ठेवलं तर बुक मार्कचा पण एक वेगळा कलर तिथे येऊन जातो. म्हणजे तुम्ही टिक तर केलेला आहे, पण बाबा कन्फर्म नाही, मी नंतर वेळ मिळाल्यानंतर परत त्याला ओके करणार आहे. अँसर तुम्ही किती पण वेळा चेंज करू शकता. जोपर्यंत तुम्ही फायनली सबमिटचं बटन दाबत नाही. तिथं सबमिटचं एक बटन फायनल असतं. त्याच्यावर चुकून जरी क्लिक झालं तरी सबमिट होतं असं काही नाही. तुम्हाला ते परत विचारतं की आर यू शुअर टू सबमिट वगैरे. त्यामुळे सबमिटचं काही टेन्शन नाही, सबमिटचं बटन इथं असतं. ओके. काही लोकांचा असा प्रश्न असतो की मी आता बी लिहिलंय आणि मला तर चेंज करायचंय, तरी देखील तुम्ही किती पण वेळा ते चेंज करू शकता. बीचं परत ई करू शकता, ईचं डी करू शकता, डझंट मॅटर. आणि ह्या 100 नंबर असलेला बॉक्स जो आहे ना तो नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यावरून तुम्हाला किती सॉल्व्ह झाले किती नाही हे कळतंय. इथं पुढे टायमर पण असतो. आता काही लोक म्हणतात की याच्यामध्ये लँग्वेजचा काय प्रश्न आहे. मग लँग्वेज तुम्हाला पहिल्यांदा ते ऑप्शन देतात की कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रश्न पाहिजेत. तुम्ही आयदर मराठी करा किंवा इंग्लिश करा, त्याच्यामध्ये सगळे प्रश्न येऊन जाणार. पुढे जाऊन तुम्हाला असं वाटतं की यार हा प्रश्न मराठीमध्ये खूपच जरा डेंजर येतोय, मग आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं, तर प्रत्येक प्रश्नाला कॉर्नरमध्ये एक ऑप्शन लँग्वेजचं परत ऑप्शन आहे की बाबा तुम्हाला मराठी असेल तर इंग्लिश करायचं, इंग्लिश असेल तर मराठी करायचं. एकतर इनिशियली तुम्हाला सगळे क्वेश्चन्स कोणत्या लँग्वेजमध्ये असावे असा ऑप्शन येतो, आणि जर नसेल तर प्रत्येक ऑप्शन्स प्रश्नाला तिथे एक ऑप्शन असतो कोणत्या लँग्वेजमध्ये तो प्रश्न तुम्हाला घ्यायचा आहे. सो इनिशियली तुम्ही मराठी करा किंवा इंग्लिश करा, ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल, ते सगळे प्रश्न त्या लँग्वेजमध्ये येतील. आणि जर चेंज करायचा असेल तर त्या प्रत्येक प्रश्नाच्या एका वरती कॉर्नरला लँग्वेजचा पण एक ऑप्शन असतो, त्याच्यामध्ये तुम्ही त्या प्रश्नासाठी फक्त लँग्वेज चेंज करू शकता. अदरवाईज मग जे तुम्ही पहिल्यांदा चेक केली आहे त्या पद्धतीने चालू राहते. ओके. सो लँग्वेजचा पण बॅरियर मिटवून टाका. मराठी आणि इंग्लिश या 2 लँग्वेजमध्ये असते, चेंज करू शकता तुम्ही आयदर. एकदाच फिक्स केली म्हणजे ते फिक्सच झाले असं नाही, प्रत्येक प्रश्नाला तुम्ही चेंज करू शकता. 100 क्वेश्चनचा जो बॉक्स आहे तो मात्र तुम्ही बघत राहा. बुकमार्क म्हणजे की तुम्ही करेक्ट केलेले प्रश्न परत रिव्ह्यूसाठी ठेवताय, त्याला बुकमार्क म्हणतात. आणि तुमचा टाइम संपला, ठीक आहे, जर जेवढे तुम्ही बुकमार्क केले आहेत किंवा ग्रीन केले ते आपोआप सबमिट होऊन जातात. जरी तुम्ही सबमिटचं बटन नाही केलं तरी टाइम संपल्यानंतर जे तुम्ही क्लिक केलेलं आहे ते पकडलं जातं की बाबा हा हे तुमचा रिस्पॉन्स आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की मी जर क्लिक केलेलं आहे आणि रिव्ह्यूसाठी पण ठेवलं होतं, ते पण क्लिक कन्सिडर होईल का? तर ते सुद्धा ते कन्सिडर होणार की बाबा तुम्ही जे क्लिक केलं होतं तेच ऑप्शन पकडला जाईल. रिव्ह्यू कशासाठी? की फक्त फायनली मला टच द्यायचा होता की येस आहे का नाही. रिव्ह्यू टॅग राहिला म्हणून ते कन्सिडर करणार नाहीत असं होणार नाही. त्यामुळे रिव्ह्यू वाले पण ते कन्सिडर करतील. आलं लक्षात? ओके. टाइम अप झाल्यानंतर ज्या सिच्युएशनला तुम्ही जितके गोल केलेले आहेत तितके कन्सिडर केले जाणार. ह्याचा अर्थ एवढाच आहे, बाकी काय नाही. तुम्ही सबमिटचं बटन दाबू किंवा न दाबू ते आपोआप सिस्टीम तुमचे रिस्पॉन्सेस गृहीत करून घेणार जे तुम्ही क्लिक केलेले असतील. इथपर्यंत ओके. ग्रीन म्हणजे तुम्ही अटेम्प्ट केलेले आहे, तर रेड म्हणजे तुम्ही अटेम्प्ट केलेले नाही. 100चा क्वेश्चनचा जो बॉक्स आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये क्लिअर होईल. आणि आज त्याच्यामध्ये तुम्ही जिथं क्लिक कराल, ज्या नंबरला क्लिक कराल तो डायरेक्ट प्रश्न तुमच्या स्क्रीनवर डिस्प्ले होईल. एका वेळेस एका स्क्रीनवरती एकच प्रश्न असणार आहे. ठीक आहे. तुम्ही नेक्स्ट केला की दुसरा प्रश्न येईल. डन. ओके. चला अजून काय तुमचे FAQ असू शकतात? हा, त्याच्यामध्ये असा एक प्रश्न आहे की आन्सर चेंज करता येतं का? तर येस, किती पण वेळा करता येतं, जोपर्यंत तुम्ही टाइम संपायच्या आधी सबमिटचं बटन दाबत नाहीये. शक्यतो सबमिटचं बटन तुम्ही तेव्हाच दाबणार ज्यावेळेस तुम्ही सगळे प्रश्न सॉल्व्ह करून झालेत किंवा तुम्ही शुअर आहात आता की बाबा मला सबमिट करायचे. जोपर्यंत सबमिट करत नाही किंवा टाइम अप होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणतंही आन्सर किती पण वेळा चेंज करू शकता. कॉम्प्युटर जर बंद पडला मध्ये तर तिथं तुमचे अटेंडन्स असतात, जी लोक आहेत अटेंड करणारी, त्यांना विचारायचं ते तुमचं बरोबर काय एकतर येतच नाही. खूप रेअर सिच्युएशन आहे कॉम्प्युटर हँग होणं, कारण IBPS ही थोडी विश्वासार्ह असलेली एक संस्था आहे. व्यवस्थित पद्धतीने कन्सिडर केली जाते, कंडक्ट करतात एक्झाम्स. जरी प्रॉब्लेम आला तरी ते लगेच कव्हरअप करून देतात. जास्त वेळासाठी बंद पडला किंवा जेवढा टायमिंग जातोय ना तेवढा टायमिंग सुद्धा तुम्हाला ऍडिशनली तो देतात. सपोज तुमचा कॉम्प्युटर बंद पडला आणि 5 मिनिटं तुम्हाला तुमची गेली तर तुम्ही घाबरू नका, 5 मिनिटं पण तुम्हाला ते वाढवून देतात नंतर. आणि हे सगळ्यांचं होईपर्यंत कोणालाही ते बाहेर जाऊ देत नाहीत. ठीक आहे. एका व्यक्तीसाठी पण तुम्हाला सगळ्यांना थांबवतात. 5 मिनिटं बाबा ह्याचा कॉम्प्युटर बंद पडला होता, सो तेवढ्या वेळापर्यंत होऊन जाईल. जनरली अशा पद्धतीने कन्सिडर होतं. रफ पेज आणि पेन तुम्हाला तुमच्या जर काही कॅल्क्युलेशन्स करायचे असतील किंवा बाकीच्या गोष्टीसाठी ते दिले जातात. ठीक आहे. परत असं विचारलं जातं की मग कॉपी होते का बाबा, कॉपिंग सिस्टीम होते का? तर शक्यता खूप कमी असते, कारण तिथे लोक तुमच्यावर वॉच ठेवून असतात की बाबा कॉपी होत नाहीये ना वगैरे हे चेक करण्यासाठी. है ना. विश्वासार्ह असलेली ही संस्था आहे, एजन्सी आहे IBPS, त्याच्यामुळे काही लोड घ्यायची आवश्यकता नाहीये. शिफ्टमध्ये एक्झाम्स होत आहेत. मग तुम्ही हे म्हणाल की बाबा 8 वाजताची जी शिफ्ट आहे आणि मग 11 वाजताची जी शिफ्ट आहे, मग 8 नंतर सुटलेली मुलं 11 जी शिफ्ट आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन सांगू शकतील का? तर तसे क्वेश्चन्स जरी सांगितले तरी क्वेश्चन्स रिपीट होण्याची शक्यता खूप कमी असते.
एका टॉपिक वरती एक प्रश्न असेल तर यांचा ट्राय असतो की त्या टॉपिक वरती फक्त बाबा अराउंडला बाकीचे प्रश्न विचारले जातात. सो शिफ्ट मध्ये काय होतंय की तुमचा पेपर हाच दुसऱ्या शिफ्टला पेपर येईल असं होत नाही. त्यांच्यासाठी एक वेगळा सेट तयार केलेला असतो. मग आता तुम्ही म्हणाल की मग काही शिफ्टमध्ये पेपर इझी असतो, काही मध्ये हार्ड होईल, मग काय करायचं? तर अशा वेळेस जर पेपर इझी किंवा हार्ड झाले तर नॉर्मलायझेशनची पद्धत अवलंबली जाते. नॉर्मलायझेशन म्हणजे काय असते की सपोज 8 वाजताची जी शिफ्ट होती आणि 11 वाजताची एक शिफ्ट आहे आणि अजून आपण म्हणू की 2 वाजताची एक शिफ्ट आहे असे असेल तर सपोज या शिफ्टमध्ये पेपर खूपच इझी होता, याच्यामध्ये मॉडरेट होता आणि याच्यामध्ये खूप हार्ड होता. ते काय करतात, त्यांचे टॉपर जे असतात ना, टॉपर्स बघतात. काय 0.1% जे टॉपर आहे ते काढतात. टॉपर्स बघतात थोडे. याचे टॉपर्स, याचे टॉपर्स आणि याचे टॉपर्स, तिघांच्या बॅचमधले टॉपर्स काढतात आणि त्याच्यानुसार ते नॉर्मलाइज करतात. जर हा खूपच इझी असेल तर यांचे नॉर्मलायझेशनमध्ये मार्क थोडी कमी केली जातात. मॉडरेटमध्ये तसेच ठेवली जातील. हार्ड जर असेल तर ह्यांचे नॉर्मलायझेशनमध्ये थोडेसे मार्क वाढवले जातात. इतके पण मार्क कमी केले जात नाहीत किंवा इतके पण मार्क वाढवले जात नाहीत की ज्याच्यावरती सगळ्या गोष्टीवरती इनजस्टिस होईल. सो नॉर्मलायझेशन इज दॅट की एखादी शिफ्टमध्ये प्रश्न खूपच इझी सेट आला आणि मुलांना खूपच मार्क पडले आणि एखाद्या शिफ्टमध्ये खूप हार्ड झाला आणि खूप कमी मार्क पडले तर अन्याय नको एकमेकावरती, म्हणून ते सगळ्यांचा एकत्रित विचार करतात. त्या शिफ्टमध्ये असलेले टॉपर्स कोण आहेत तशा पद्धतीने बघतात, किती % टॉपर आलेले आहेत वगैरे. त्याच्यानुसार त्यांना अंदाज येतो की बाबा ह्यातले प्रश्न कसे आलेत. बऱ्यापैकी प्रश्न त्याच लेवलचे, त्याच काठिण्य पातळीचे ठेवण्याचे हे प्रयत्न करत असतात. तरी देखील त्यांना असं वाटलं की बाबा कमी जास्त खूपच व्हायला लागले, त्यावेळेस हे नॉर्मलायझेशनची पद्धत वापरतात. त्याचा एक फॉर्म्युला आहे, त्याच्या डिटेलमध्ये जायची आवश्यकता नाही. एवढं लक्षात ठेवा की ते नॉर्मल करतात सगळ्यांना. असं नाहीये की बाबा खूपच एका व्यक्तीवर अन्याय झाला किंवा एका शिफ्टवरती अन्याय झालाय. ओके, ठीक आहे. आता ज्या बाकीच्या गोष्टी आहेत बघा, याच्यामध्ये काय दिलंय की तांत्रिक बाबी ज्या असतात, तुम्ही आयडी व्यवस्थित कॅरी करा. 2 आयडी कॅरी करा, काही प्रॉब्लेम नाही. फोटो पण 2-4 घेऊन जावा, काही हरकत नाहीये. ज्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत त्या मात्र तंतोतंत पाळा. खूप महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत. आणि अदर दॅन धिस जर तुमच्या काही क्वेरीज असतील तरी देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. बऱ्यापैकी गोष्टी ह्याच आहेत ज्या खूप आतापर्यंत ज्या एक्झाम्स IBPS ने कंडक्ट केलेल्या आहेत त्याच्यामध्ये काय काय कंडिशन्स असतात ह्या तुमच्या पुढं मांडल्या. आता याच्यामध्ये ह्याच गोष्टी असतील का? माझ्या मते ह्याच असण्याची शक्यता जास्त आहे. परंतु मी तुम्हाला हे एक सजेशन म्हणजे एक सल्ला देईल की तुम्ही ह्या असलेल्या गोष्टी तिथं तशाच पद्धतीने आहेत का हे फक्त कन्फर्म करायचंय. तुम्हाला प्रचंड वेळ असतो तिथं एक्झाम सुरू व्हायच्या अगोदर. तुम्ही बोर होऊन जाईल बसून बसून. पण या गोष्टी नीट चेक करा की बाबा निगेटिव्ह सिस्टीम आहे का नाही, किती वेळ आहे आपल्याला एक्झामला, ठीक आहे, किती प्रश्न आहेत. त्याच्यानंतर बाकीची तांत्रिक ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या चेक विचारून बघा की बाबा काय झालं तर काय होईल, आम्हाला रफ पेज मिळतंय का, किंवा कॉम्प्युटर बंद पडला तर तुम्ही आम्हाला किती वेळात देणार, आमचा जर तेवढा वेळ गेला तर तुम्ही एक्स्ट्रा देणार आहे का, हे विचारून घ्या ना त्यांना. काही प्रॉब्लेम नाही, ते बिनधास्त आपल्यासाठीच आहे, ते लक्षात घ्या. कोणत्या पण गोष्टीसाठी पॅनिक बिलकुल होऊ नका. तांत्रिक बाबी ज्या असतात दॅट कॅन बी ऍड्रेस्ड, त्याच्यासाठी खूपच पॅनिक व्हायची आवश्यकता नाहीये, घाबरण्याची आवश्यकता नाहीये. ठीक आहे, तुम्हाला ज्या पद्धतीने वाटतं तसंच सर्वांना वाटत असतं. सो माझ्याच बाबतीत असं होईल अशा पद्धतीने स्वतःला एक्सक्लूड करू नका. तुम्हाला जे वाटतंय तेच सर्वांना वाटत असतं आणि ज्या गोष्टी तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक वाटतात त्याचं सोल्युशन देणाऱ्या व्यक्ती तिथं अवेलेबल आहेत. फक्त एवढंच की पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं जा, गोंधळ करू नका. कारण महत्वाचं काय की तुमचं डोकं शांत असणं आणि एक्झामसाठी तुम्ही अपियर व्यवस्थित होणं. बाकी टेक्निकल गोष्टी असतात त्याला उत्तर असतात. ओके, चलो, विश यू ऑल दी बेस्ट. काही क्वेरीज असतील तर तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा कमेंट बॉक्सवरती तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, ओके, थँक्यू.